काळी काळी गाय तिचे पांढरे पांढरे पाय आमच्या यांचं नाव घेते सचिन रस प्याले म्हणलं माय पाठीला चिकटलंय जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची दार सुद्धा नाही माझ्या पप्पाच्या घरी असताना मावशी माझं 350 किलो वजन होतं तुम्हाला खोटं वाटन म्हणून मी थोडं 50 किलो कमी सांगितलं पण असं यांच्या घरी आले पोटपार पाठीला चिकटलंय बघा की काय सांगावं रोज रोज नवीन नवीन पंक्तीला होय मला तर दिसतंय असं बरं का नसू द्या खायला काही खाईल मी कसं तरी जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी नसू द्या तेल पण मला सांगा महिलांना सर्वात जास्त काय आवडतं हो काय आवडतं कोण म्हणलं भांडायला आवडतं हा महिला मंडळींना भांडायला आवडतं आहो पण सर्वात जास्त सोनं आवडतं का नाही दागिना आवडतं का नाही पण बघा की मेल्यानं 40 वर्षाच्या संसारात एक साधा फुटका मणी तरी बांधला का ते माझ्या पांडुरंगाचं आहे तुम्ही बांधलं वय बोलायला सुद्धा लाज वाटत नाही बघा अहो ते सोनंच आहे पण ते माझ्या पांडुरंगाचं आहे तुमचं नाही 40 वर्षाच्या संसारात साधा एक फुटका मणी सुद्धा बांधला नाही कुठं महिला मंडळात हळदी कुंकवाला जावं कोणी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या ताईसाहेब नाव घ्या मेल्याचं मुर्द्याचं नाव सुद्धा घ्या वाटत नाही अहो पण आता तुमचा मान राखते यांचं एक नाव घेते यांना इथं सोडचिठ्ठी देते आणि आमच्या साऊंड सिस्टीम वाल्यासोबत पळून जाते आहात ना तयार तुमचं आमचं फिक्स असं बरं का घेऊ नाव घ्या म्हणतात आवाजावं बोलतात तसे खूप इमानदार आहेत बरं का बरं यांचं एक नाव घेते मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका जाऊ दे इतक्या लांब कशाला पाऊस पडायचा तुम्ही इतका खर्च केला इथंच पाऊस पडते इथं बसवून पिंपळगावला पडला पाऊस आपल्या मुखेडमध्ये आला सडाका पिंपळगावला पडला पाऊस मुखेडमध्ये आला सडाका आमच्या यांना उठलाय मरियाईचा तडाखा आणखीन एक घे की आणखीन एक घेऊ आहे हो बाई तुमच्या बी जवळचीच दिसते ती भावकी आपली कलरहूनच ओळखलं भावकी दिसते हा तुम्हाला पण बराच चळ भरलेला दिसतोय हा बरं जाऊ द्या घेतेच काळी काळी गाय तिचे पांढरे पांढरे पाय काळी काळी गाय तिचे पांढरे पांढरे पाय आमच्या यांचं नाव घेते सचिन रस प्याले म्हणलं माय जाऊ द्या बसा आता खाली डॉक्टरांनी सांगितलं त्यांना जास्त वेळ उभं करू नका त्यांना गुडघ्याचा आजार आहे नवरा बिचारा कसा का असत नाही पण चांगली मला सोन्यासारखी 17-18 लेकर आहेत बरं का थोडे कमी सांगितले का आहेत तेवढे आता काय सांगायला काय वाईट सांगितलं पाहिजे बरं का चांगले सोन्यासारखे 17-18 लेकर आहेत माझा नंबर 1चा पेंट्या बेटा अशोक ये बाळा ये बाळा ये कसा दिसतोय माझा गुलाबजामुन गुलाबजामुनच आहे पण थोडा पाकात जास्त टाइम राहिल्यामुळे थोडा करपलाय कसा दिसतोय माझा परश्या कसा दिसतोय माझा अमिताभ कसा दिसतोय लांगड्या कसा दिसतोय माझा साल्या हाय का यात एक तरी देख ना कसा बसलाय बघा की जसा काय बाबळीच्या खोडावरती बसलाय पिंट्या मम्मीला जास्त केस सोड रे मामा केस सोड रे बाळा बाया म्हणायच्या मम्मी का बालाजीला जाऊन आली का मम्मीला टकली बिकली करशील नकली रे वागा ते पण असो कसा दिसतोय बघा की पिंट्या मी पिंट्या म्हणले की जोरात आवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं आवग मम्मी त्या आवग मम्मी बघा की कसं बोलतोय अगदी बापावरच गेलाय मुर्दा काय सांगावं हा माझा नंबर 1च्या लॉकडाऊन मधला पिंट्या आहो हा असा का दिसतोय माहिती का याच्या वक्ताला मी रेल्वेच्या डब्यातले कोळसे खाल्ले होते म्हणून हा असा दिसतोय पण बरं का पिंट्या नुसता जडच्या जड लागायला कोण्या गिरणीचं पीठ खातो कोणास ठाऊक
मुलकाचा जड लागतोय. पिंट्या ए पिंट्या, तुझी चुन्याची डबी लटवाचाली, उतर खाली.